व्यवसाय कसा कराल? मुळात हा व्यवसाय मुक्त गोठ्यामध्येच गाई-म्हशींसोबत केला जाऊ शकतो. त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही. देशी किंवा गावरान क्रॉस जाती ह्या अतिशय काटक आणि उत्तम रोगप्रतिकारकक्षम असतात. कुक्कुटपालन करत असताना जातीची निवड ही तुम्ही कोणत्या मार्केटसाठी व्यवसाय करू इच्छिता यावर अवलंबून आहे. मुख्य करून अंडी आणि मांस उत्पादन हे उद्दिष्ट असू शकते. अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांच्या जाती. जेव्हा आपण गावरान अंडी उत्पादनाचा विचार करतो तेव्हा काही विशिष्ट जाती आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यापैकी RIR किंवा रोड आयलंड रेड, वजनवाढ धीम्या गतीने, 6 महिन्यानंतर अंडी उत्पादन सुरू, एका चक्रात 220 ते 250 अंडी उत्पादन, सर्वोत्कृष्ट लेयर. ब्लॅक ॲस्ट्रोलॉर्प, सर्वोत्कृष्ट बहुउपयोगी ब्रीड, 3 महिन्यात 2 किलोपर्यंत वाढ आणि एका चक्रात 160 ते 200 अंडी उत्पादन. ग्रामप्रिया, 180 ते 200 अंडी प्रतिवर्ष उत्पादन. गिरिराज, 2 महिन्यात 1 किलो वजन वाढ आणि 1 अंडी चक्रात 150 अंडी उत्पादन. वनराज, 2 महिन्यात 1 किलो वजन वाढ आणि एका अंडी चक्रात 120 ते 160 अंडी उत्पादन. कडकनाथ, औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध देशी वाण, धीमी वजन वाढ परंतु पौष्टिक, 5 महिन्यात 1 किलो वाढ आणि एका चक्रात 60 ते 80 अंडी उत्पादन. ह्या जाती अतिशय काटक असून उत्तम रोगप्रतिकारक शक्ती अंगभूत असलेल्या आहेत. डीप लिटर पद्धत आणि मुक्त संचार पद्धत. शेतकऱ्यांनी मुक्त संचार पद्धत अवलंबिल्यास त्याची अनेक फायदे आहेत. मुक्त पद्धतीने सांभाळ केल्यास 100 पक्षी अगदी कमी वेळ आणि भांडवल खर्च करून व्यवसाय सुरू करता येतो. 1 दिवसाची पिल्ले विकत घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता. कोंबड्या मोकळ्या सोडल्यास उत्पादन प्रति अंडे आणि प्रति पिल्लू खर्च कमी होतो. सुरुवातीचे काही दिवस, उदाहरणार्थ 3 आठवडे, पिल्लांची काळजी घेतली जाते, ब्रूड केलं जातं आणि त्यांच्या अंगावर पंख तयार होऊ लागताच त्यांना परसामध्ये मुक्त फिरण्यासाठी सोडलं जातं. मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन करण्याचे फायदे. मजुरांवरील खर्च आणि खाद्यावरील खर्चामध्ये बचत होते. फक्त नैसर्गिक शत्रू, कोल्हे, कुत्रे, मुंगूस यांपासून रक्षण करावे लागते. सुधारित जातीच्या कोंबड्या नैसर्गिकच स्वतःचे खाद्य शोधून पोट भरू शकतात. हे पक्षी परिसरामध्ये फिरून किडे, कोवळे गवत तसेच टाकाऊ अन्नपदार्थ खाऊन जगतात. सुधारित जातींच्या कोंबड्या, गिरिराज, वनराज, RIR जाती कोंबड्या लवकर अंडी देण्यास सुरुवात करतात आणि जास्त अंडी देतात. मुक्त संचार पद्धतीमध्ये कोंबड्या फक्त रात्री निवाऱ्यासाठी शेडमध्ये येतात, त्यामुळे स्वच्छता करणे अत्यंत सोपे असते. व्यवसाय सुरू करण्यासाठी शेडची उभारणी. शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यानजीक किंवा शेतामध्ये शेडची उभारणी करावी. साधारण 1 ते 1.5 वर्ग फूट प्रतिपक्षी या हिशोबाने आपल्या गरजेनुसार पक्क्या शेडची उभारणी करावी. मध्यभागी 10 ते 12 फूट उंच आणि दोन्ही बाजूस 8 ते 10 फूट उंची ठेवावी. शेडला 2 ते 3 फूट उंच भिंत असावी. चिकन मेश या जाळीच्या सहाय्याने शेड बंदिस्त करावे. जमिनीवर फरशी किंवा कोबा करावा. कोंबड्यांना मुक्त संचारासाठी शेडला लागून मोकळी कंपाऊंड जाळी मारलेली जागा असावी. नियोजन. अंडी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने पहिल्या दिवसापासून स्वतंत्र नियोजन करावे. गावरान अंडी उत्पादनासाठी पक्षी सांभाळताना 4 मुख्य टप्प्यामध्ये व्यवसाय करावा लागतो. गावरान जातीची किंवा गावरान क्रॉस जातीची 1 दिवसाची पिल्ले घेऊन या व्यवसायाची सुरुवात करावी. त्यासाठी आपल्या नाजिकच्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातून पिल्लं खरेदी करावीत. ब्रूडिंग. ब्रूडिंग कसे कराल? जेव्हा आपण मशीनच्या मदतीने पिल्लं जन्माला घालतो आणि विकत घेतो तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची आई नसते, म्हणून त्यांना कृत्रिम उष्णता द्यावी लागते, ज्याला शास्त्रीय भाषेत ब्रूडिंग करणे असे म्हणतात. 1 दिवसाच्या पिल्लाच्या अंगावर पिसे नसतात, ते स्वतःचे तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. यासाठी 2 वॉट प्रति पिल्लू एवढी कृत्रिम उष्णता त्यांना ब्रूडरमधून द्यावी. सुधारित गावरान जातीची 1 दिवसाची पिल्लं आणून त्यांना कृत्रिम उष्णता दिली जाते. वयाचे 21 दिवस होईपर्यंत ब्रूडिंग केले जाते. यामध्ये पक्षी अत्यंत नाजूकरित्या हाताळला जातो. ब्रूडरची उभारणी कशी करावी? ब्रूडर म्हणजे कृत्रिम उष्णता देण्यासाठी तयार केलेली पेटी. ब्रूडर गोल आकाराची असावी, त्यासाठी शक्यतो प्लॅस्टिक किंवा पत्र्याच्या शीटचा वापर करावा. एका ब्रूडरची क्षमता 100 ते 200 पिल्लांची असावी. जास्त गर्दी होऊ देऊ नये. ब्रूडर उभारताना 1 ते 1.5 फूट उंचीच्या प्लॅस्टिक किंवा पत्र्याच्या 6 ते 8 फूट लांब शीटचे दोन्ही टोक जुळवून गोल आकार द्यावा. त्यामध्ये लाकडाचा भुसा किंवा भाताचे तूस लिटर मटेरियल म्हणून वापरावे, ज्यावर वर्तमानपत्राचा थर द्यावा.
यामध्ये गरजेनुसार खाद्याची आणि पाण्याची भांडी ठेवावीत. पिल्लं फार्मवर आणण्यापूर्वी 24 तास ब्रूडर सुरू करून योग्यरित्या चालत आहे आणि योग्य ते तापमान निर्माण करीत आहे याची खात्री करावी. कुक्कुटपालन. ब्रूडिंग करताना घ्यावयाची काळजी. ह्या अवस्थेत मरतूक होण्याची संभावना जास्त असते, त्यामुळे पुरेशी काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. ब्रूडरचे तापमान योग्य राखणे, प्रामुख्याने खालील लसी देणे: लासोटा, गंबोरो, इन्फेक्शस ब्रॉन्कायटिस, फाउलपॉक्स. योग्य प्रमाणात प्रतिजैवक आणि जीवनसत्वे द्यावीत. 19 ते 19% प्रोटीनयुक्त आहार, ज्याला स्टार्टर म्हणतात, तो द्यावा. 21 दिवस पूर्ण होताच पिल्लं ब्रूडरमधून लिटरवर हार्डनिंगसाठी सोडावीत. थोडी जागा वाढवावी. 1 दिवसाचे पिल्लू घेतल्यावर काय काळजी घ्याल? मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातून किंवा खाजगी हॅचरीमधून 1 दिवसाची पिल्लं 100 पिल्लू प्रति बॉक्स अशा स्वरूपात पॅक करून दिली जातात. शेतकऱ्यांनी पिल्ले पाहून विकत घ्यावीत. पिल्ले सुदृढ, निरोगी आणि चपळ असावीत. तसेच त्यांना पहिल्या दिवशी मेरेक्स ही लस दिल्याची खात्री करावी. कुक्कुटपालन. कुक्कुटपालन. पिल्ले प्रवासातून फार्मवर आणत असताना अलगद जास्त हेलकावे न देता आणावेत. फार्मवर पिल्ले पोहोचताच बॉक्स उघडून पिल्लांची मरतूक झाली आहे का ते पाहावे. मेलेली पिल्ले वेगळी काढावीत. साधारण 1 लिटर उकळलेल्या पाण्यात 100 ग्रॅम गूळ किंवा इलेक्ट्रॉल पावडर मिक्स करून थंड करून घ्यावे. नंतर प्रत्येक पिल्लाची चोच 2 ते 3 वेळा या पाण्यात बुडवून त्यास पाणी पिण्यास शिकवावे आणि नियंत्रित तापमान तयार केलेल्या ब्रूडरमध्ये सोडावे. पहिले काही तास गूळ पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे, कारण गूळ पाण्यामुळे पिल्लांच्या आतड्यात असणारा चिकट पदार्थ बाहेर येऊन पोट वाहण्यास मदत होते. असे न झाल्यास विष्ठेची जागा तुंबून मरतूक होऊ शकते. साधारण 4 तासानंतर मक्का भरडा किंवा तांदळाची कणी खाऊ घालावी. दुसऱ्या दिवशी चिक स्टार्टर हे खाद्यपदार्थ सुरू करावेत. साधारण पहिले 21 दिवस ब्रूडिंग करावे. त्यानंतर पिल्लांच्या अंगावर पिसे तयार होऊ लागताच ते स्वतःचे तापमान स्वतः नियंत्रित करू शकतात. यापुढे काही दिवस पिल्लं शेडमध्ये सोडावीत आणि नंतर कंपाऊंडमध्ये मोकळे सोडावेत. 1 महिना पूर्ण होताच पिल्लांना चिक फिनिशर हे खाद्यपदार्थ सुरू करावेत. ग्रोईंग. वाढ. 4 ते 5 महिने. ग्रोईंग स्टेजमध्ये पक्ष्यांची वाढ घ्यायची असते. या अवस्थेत नर आणि मादी पक्षी वेगळे करावेत आणि अनावश्यक नर विकून टाकावेत किंवा मांस उत्पादनाच्या दृष्टीने स्वतंत्र वाढवावेत. या काळात योग्य शारीरिक वाढ अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना मुक्त संचार उपलब्ध करावा व ग्रोअर फीड खाऊ घालावे, ज्यात 15 ते 16% प्रोटीन असेल. योग्य प्रमाणात खनिज मिश्रण तसेच जीवनसत्वांचा पुरवठा अपेक्षित आहे. खालील लसी देऊन घ्याव्यात: 1. लासोटा बूस्टर. 2. फाउलपॉक्स बूस्टर. लेईंग. अंडी घालणे. 6 ते 18 महिने. वयाच्या 24व्या आठवड्यानंतर पक्षी अंडी देण्यास सुरुवात करतात. कुक्कुटपालन या अवस्थेनंतर आपले उत्पादन सुरू होते. या काळात पक्ष्यांना 18 ते 19% प्रोटीनयुक्त आहार, ज्याला लेईंग मॅश म्हणतात, तो द्यावा. त्यासोबत 5% कॅल्शियम स्त्रोत द्यावा. तसेच अंडी घालण्यासाठी नेस्ट बॉक्स पुरवावेत. प्रति 5 कोंबडी 1 याप्रमाणे. साधारण वयाच्या 72 आठवड्यांपर्यंत उत्पादन घ्यावे. मोल्टिंग स्टेज. 72 आठवडे अंडी दिल्यानंतर पक्षी मोल्टिंग अवस्थेत जातात, ज्यामध्ये पक्षी आपले पिसे गाळतात आणि त्या जागी नवीन पिसे उगवतात. शक्यतो या अवस्थेत पक्षी कत्ताईलसाठी विकावेत. या टप्प्यानंतर उच्च अंडी उत्पादन मिळत नाही. उत्पन्न खर्च. शेतकऱ्यांनी 1 दिवसाच्या पिल्लापासून सुरुवात करावी. 1 दिवसाचे पिल्लू घेऊन ते अंड्यावर येईपर्यंत अंदाजे 120 ते 150 रुपये खर्च होतो. 100 कोंबड्यांपैकी 60 ते 70 माद्या निघाल्यास 40 ते 45 अंडी अंदाजे दररोज मिळणे अपेक्षित आहे. बाजारात या अंड्याला 5 ते 8 रुपये दर मिळतो. इथे आपला 1 अंडे तयार करायचा खर्च 2 ते 3 रुपये एवढा होतो. अंडी विक्रीतील उत्पन्नासोबतच उत्तम असे कोंबडी खत देखील मिळते. घरातील वाया गेलेले अन्न, भाजीपाला, धान्य किंवा आंतरपिका म्हणून घेतलेली मका यांचा वापर केल्यास उत्पादन खर्च आणखी कमी करता येऊ शकतो. 72 आठवड्यांपर्यंत उत्पादन घेऊन नंतर हे पक्षी कत्तल केले जावेत. यावेळी सर्वसाधारण 150 ते 200 रुपयांना विकले जातात. हे अतिरिक्त उत्पन्न आणि अतिरिक्त नफा ठरतो. स्वच्छ पाणी, योग्य आहार आणि वेळापत्रकानुसार लसीकरण पुरवल्यास घरच्या घरी गावरान कुक्कुटपालन हा अतिशय उत्तम असा व्यवसाय होऊ शकतो आणि अनेक शेतकरी सध्या असे उत्पन्न मिळवत देखील आहेत. गावरान अंडी उत्पादन हे उद्दिष्ट ठेवून कुक्कुटपालन करणे अत्यंत फायदेशीर ठरत आहे. गावठी अंड्याला नेहमीच चांगला दर मिळत आलेला आहे. पिल्ले हॅचरीमधून विकत आणण्याऐवजी हाच व्यवसाय अगदी कमी खर्चामध्ये घरीच सुधारित पिल्लं निर्माण करून व्यवसायाची सुरुवात कशी करावी हे पाहू.
आपल्या घरांत असलेल्या खुडूक गावठी कोंबडीखाली सुधारित जातीच्या कोंबडीची अंडी उबवून अगदी स्वस्तात सुधारित गावरान पिल्लं निर्माण केली जाऊ शकतात. सुधारित जातीच्या कोंबड्या जलद वजन वाढ आणि अधिक अंडी उत्पादन देतात, तसेच उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असल्याने परसत सहज सांभाळता येतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये चविष्ट आणि पौष्टिक मांस आणि अंडी येतात. त्यापुढे पक्षी आणि अंडी विक्रीतून अतिरिक्त पैसा देखील कमवता येतो. खुडूक गावठी कोंबडीचा वापर कसा करावा? जर तुमच्याकडे नैसर्गिक खुडूक बसलेली कोंबडी असेल तर उत्तम. नसेल तर अंडी उत्पादन बंद झालेल्या गावठी कोंबडीखाली 1 अंडे ठेवावे. ते ती स्वतःच्या पोटाखाली घेऊन बसते. साधारण 5 ते 6 दिवस ती ते अंडे घेऊन बसली की ती खुडूक आहे असे समजावे. या काळात सुधारित जातीच्या कोंबडीची फलित अंडी उपलब्ध करावीत. कोंबडी रोनावर बसवणे. साधारण शेतकऱ्याने एका वेळेस 1 ते 10 कोंबड्या एकदम रोनावर अंडी उबवण्यास बसवाव्यात, जेणेकरून साऱ्या कोंबड्यांना एकत्र मिळून पिल्लं सांभाळणे सोपे जाते आणि मरतूक कमी करता येते. गोलाकार भांडे किंवा बांबूची बुट्टी किंवा पाटीमध्ये भाताचा भुसा अंथरून त्यावर कोंबडी अंडी उबवण्यास बसवावी. जास्त कोंबड्या एकत्रित रोनावर बसविण्याचे फायदे. जेवढी पिल्लं निघतील ती सर्व एकत्र केली जातात, ज्यामुळे प्रत्येक कोंबडीला आपली पिल्लं वेगळी काढता येत नाहीत किंवा ओळखता येत नाहीत. नाईलाजाने त्या सर्व पिल्लांना मातृत्वाने सांभाळतात. सुरुवातीचे काही दिवस कोंबड्या एकमेकींशी भांडतात, पण नंतर मिळून पिल्लांचे संगोपन करतात. याचा असा फायदा होतो की पिल्लं विभागली गेल्यामुळे योग्य ऊब मिळते, जी पिल्लांच्या वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेक कोंबड्या मिळून पिल्लं जेव्हा सांभाळतात तेव्हा काही कोंबड्या या नैसर्गिक शत्रूंचे निरीक्षण किंवा पिल्लांची राखण करण्यात व्यस्त राहतात. त्याऐवजी काही कोंबड्या चारा शोधून पिल्लांचे पोट भरण्यात व्यस्त राहतात. ह्यामुळे कावळा, धार किंवा मांजरासारख्या नैसर्गिक शत्रूंपासून चांगले रक्षण मिळते. नैसर्गिक शत्रूंमुळे होणारी पिल्लांची मर कमी होते आणि उत्तम वाढ राहते. तसेच नैसर्गिक वातावरणात आईसोबत मुक्त संचारामध्ये वाढ झाल्यामुळे पिल्लांची रोगप्रतिकार क्षमता उत्तम राहते. विशेष टीप: हल्ली शहरी लोकसंख्येला चांगल्या दर्जाची अंडी आणि चिकन वाजवी दरात उपलब्ध होत नाही. त्यामुळे चांगली किंमत देऊन चिकन खरेदी करायला लोक तयार असतात. शहरी भागात विशेषतः ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिकरित्या हानिकारक औषधे, केमिकल न वापरता उत्पाद केलेल्या अन्नाची मागणी जोरात आहे आणि अशा प्रकारे प्रचार केलेल्या अन्नोत्पादनांना भाव देखील अतिशय चांगला मिळतो. म्हणूनच याच अंड्यांना व्यवस्थित मार्केटिंग केले तर शहरी भागात ब्रॉयलर अंड्यांपेक्षा जास्त किंमत मिळू शकते. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन डी-मार्ट, रिलायन्स मार्ट अशा होलसेलरसोबत करार करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या महाराष्ट्रात पिढीजात घरोघरे महिला 5 किंवा 10 कोंबड्या सांभाळून त्यापासून उच्च प्रथिनयुक्त अंडी आणि चिकन आपल्या कौटुंबिक गरजेपुरते मिळवत असत. परंतु व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव, मार्गदर्शन न मिळाल्याने तसेच जागेची कमतरता यामुळे त्यांची संख्या मर्यादित राहिली. आता वेळ आली आहे की आपण गावीच राहून शहरांत माल पोहोचवू शकतो आणि अशा प्रकारच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन भरपूर उत्पन्न मिळवू शकतो.